Hello, welcome and welcome back to my channel. This is Vaishnavi and today we are doing beginner friendly makeup products which are from Nykaa and Myntra and under 300 rupees. So without any further ado, let's go to the video. So our first product is this primer which I get from Nykaa. हे मला नायकावरून मी नायकावरून परचेस केलेलं आहे आणि हे तुम्हाला 3 in 1 मिळेल. त्यात प्राईम प्रोटेक्ट्स अँड मॉइश्चराइज करेल स्किनला आणि हे लॉंग लास्टिंग आहे. हे मी नायकावरून परचेस केलेलं आहे आणि हे तुम्हाला 3 in 1 मिळेल. त्यात प्राईम प्रोटेक्ट्स अँड मॉइश्चराइज करेल स्किनला आणि हे लॉंग लास्टिंग आहे. हे सिल्की आणि थोडं लाईट वेट स्ट्रक्चर आहे याचा आणि हे प्लस पॅराबेन फ्री आहे आणि ऑइल फ्री आहे. सो हे मला अराउंड 150 पर्यंत पडलं आहे आणि याची लिंक मी साईडला इथे मेन्शन करेल. सो तुम्ही चेक करा जाऊन साईटवरती. सो अवर सेकंड प्रोडक्ट इज कन्सिलर. हे मी 2 शेडमध्ये मागवलं आहे नायकावरून आणि फर्स्ट शेड इज 06 क्लिअर मॉली स्किन टोन आहे याचा आणि 01 वॉर्म सँड आणि हे दोन्ही मला याची प्राईस आहे 249 बट मला हे सेलमध्ये 199ला मिळालं. सो मी आता एक ओपन करून बघते. लेट्स सी. सो असं काहीतरी दिसतंय. सो हे काहीतरी असं दिसतंय शेड जो की आहे 0.1 आणि सो सेकंड शेड आहे 06 अँड असा काहीतरी दिसतो. लेट्स अप्लाय. हा थोडासा व्हाईटिश टोनमध्ये लाईक थोडासा व्हाईट टोनमध्ये आहे. सो हा पण खूप इझिली ब्लेंड होतो स्किनमध्ये बट हा माझ्या स्किन टोननुसार नाही आहे बट या इझिली ब्लेंड होतो आहे आणि पिगमेंटेशन पण इझिली हाईड होतं आहे. याचा रिव्ह्यू असा आहे की हे खूप लाईक पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट्स इझिली कवर करतं आणि हे खूप इझिली ब्लेंड होतं तुमच्या स्किनमध्ये. सो अवर नेक्स्ट प्रोडक्ट इज दिस फाउंडेशन. हे मी नायकावरून परचेस केलं आहे अराउंड 329. हे मला काहीतरी सेलमध्येच मिळालेलं. सो हे 300च्या खालीच आहे. सो याची प्राईस आणि लिंक मी इथे मेन्शन करेल साईडला. हे SPF 22 PA++ आहे. बेसिकली ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी चांगलं आहे. जर तुम्ही हे ड्राय स्किनसाठी नाही आहे. जर तुम्ही ड्राय स्किनवर अप्लाय कराल तर थोड्याच टाईम नंतर त्यावरती पॅचेस येतील. सो अवॉइड ड्राय स्किन. सो लेट्स अप्लाय. खूप थोडंसं ड्रॉप लाईक अमाऊंट घेतलेलं आहे. लेट्स स्मेल थोडासा वियर्ड येतोय. टेक्स्चर याचा खूप लिक्विडी आणि थोडा रनिंग टेक्स्चर आहे याचा बट हा ना लवकर ब्लेंड नाही होत आहे. सो या लिक्विड आणि थोडा रनिंग टेक्स्चर आहे याचा म्हणजे थोडा ब्लेंड झाला आहे बट जेवढं कव्हरेज भेटलं पाहिजे स्किनला तेवढं याने नाही दिलं आहे. सो याची लिंक मी साईडला मेन्शन करेल. सो गो अँड चेक. सो अवर नेक्स्ट प्रोडक्ट इज दिस ब्लश. इनसाइडचं ब्लशर आहे. सो हे मला अराउंड लाईक 90 or 100च्या लाईक आसपास पडलं आहे. सो याचा शेड आहे 06 कॅरेमल इक्लेअर आणि लेट्स ट्राय. सो मी आधी पण ट्राय करून बघितलेलं स्किनवरती. सो परत अप्लाय करून बघू आपण.
हे फर्स्ट अप्लायवरती लाईक एवढं पिगमेंटेड नाही आहे हे. या मे बी तुम्ही बघू शकता. त्यावर अप्लाय करून दाखवते. असं काहीतरी दिसतंय. हे ना एवढं पिगमेंटेड नाही आहे, खूप असं क्रीमी टेक्स्चर आहे बट एवढं पिगमेंटेड नाही आहे. आणि मे बी हे मॉइश्चराईज करते स्किनला. सो या हे डेली वेअरसाठी म्हणजे ऑफिस कॉलेज वगैरेसाठी यूजफुल आहे. बट हे डार्क मेकअपसाठी मे बी नका यूज करू. सो याची लिंक मी साईडला मेन्शन करेल. सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी साईडला मेन्शन करेल. सो नक्की चेक करा जाऊन. सो आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे बॅरिना गोल्डचा हेअर स्प्रे. हे मी आधी पण यूज केलेलं खूप वेळा. हे मी ऑनलाईन परचेस नाही केलं आहे, हे मी फार्मसीमधून परचेस केलं आहे. तर याची जर लिंक कुठे भेटली तर मी नक्की मेन्शन करेल. हे मला अराउंड 170 वगैरे पर्यंत भेटलं आहे. सो हे मी जेव्हा यूज केलं तेव्हा लाईक हे एकदम पण स्टिफ नाही झालं. हे खूप लाईक. आणि हे तुम्ही जर 4 to 6 आवर्ससाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही हे यूज करू शकता. 4 to 6 आवर्सपर्यंत तुमचे हेअर्स खूप छान राहतील, सेट राहतील. सो हे नक्की ट्राय करा. सो आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे मार्सची आयब्रो पेन्सिल. सो याच्यामध्ये बेसिकली 3 शेड्स असतात, ब्राऊन, डार्क ब्राऊन आणि ब्लॅक. सो एक साईडला इथे आयब्रो पेन्सिल दिलेली आहे आणि दुसऱ्या साईडला याचा ब्रश पण दिलेला आहे. सो हा तुम्ही दोन्ही साईडने यूज करू शकता. सो मी हा डार्क ब्राऊनमध्ये परचेस केलेला आहे. जर तुम्हाला जास्त डार्क तुमचे आयब्रो हवे असतील तर तुम्ही ब्लॅकमध्ये पण घेऊ शकता. सो हे अप्लाय केल्यानंतर लाईक खूप स्मूथ टेक्स्चर आहे याचा. आणि हे मी आधी यूज करून बघितलेलं आहे. सो हे खूप छान लाईक दिसतं. तुमचे आयब्रोज खूप सटल लुक देतात. सो आता आपल्या नेक्स्ट प्रोडक्टकडे जाऊ. व्हिडिओ बनवायला खूप डिले झाला. सो हे मी आधीच यूज केलेलं आहे. सो मी हे रेग्युलर यूज करते आणि स्पेशली विंटरसाठी तर हे खूप छान आहे. तुमची स्किन खूप मॉइश्चराईज ठेवतं आणि हे तुम्ही डेली यूज करू शकता आणि मेकअपच्या आधी पण यूज करू शकता. डिपेंड्स ऑन यू. सो या नक्की परचेस करा. सो आता आपलं नेक्स्ट प्रोडक्ट आहे इनसाइडचं बनाना लूज पावडर. हे मी नायकावरून परचेस केलेलं अराउंड 215. सो हे तुम्ही अंडर आईज चीक्सवरती अप्लाय करू शकता. अँड हे असं दिसतं. हे 40 ग्रॅमचं लाईक बॉक्स टाईप आहे. सो तुमचं मेकअप झाल्यानंतर हे तुम्ही अंडर आईज आणि चीक्सवरती अप्लाय करू शकता अँड यू रेडी टू गो. सो आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे कलरकूलचा मस्कारा. हे मी लोकली परचेस केलेलं. सो माझी याच्याकडे लिंक नाही आहे. हे 8 mlचं आहे आणि हे तुम्ही जर लॅशेसला लावाल खूप छान अप्लाय होतं हे. सो तुम्ही नक्की हे ट्राय करा. तर आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे बायोटिकचा हा आयलायनर. सो हे वॉटर रेजिस्टंट आयलायनर आहे आणि हे याची प्राइस आहे 120. बट हे मला नायकावरती सेलमध्ये मिळालं. सो तुम्ही चेक करत राहा. सो लेट्स ट्राय करून बघू आपण याची लाईक कन्सिस्टन्सी कशी आहे. सो हे खूप लाईक याचा शेड खूप डार्क आहे आणि त्याचं जे ब्रश आहे हे पण खूप थिन आहे. तर आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे दिस मेकअप फिक्सर. हे इनसाइडचं मेकअप फिक्सर आहे जे लॉंग लास्टिंग आहे आणि नॉन स्टिकी आहे. जर तुम्ही बिगिनर आहात तर हे नक्की यूज करा. हे 8 to 10 आवर्सपर्यंत तुमच्या स्किनवरती राहील. तुमचं पूर्ण मेकअप इझिली होल्ड करेल. सो जर तुम्ही बिगिनर आहात तर हे खूप अफोर्डेबल आहे. सो नक्की ट्राय करा. आणि हे मला अराउंड 220 पर्यंत पडलं आहे आणि नायका आणि मिंत्रावरती सेल नेहमी चालू असतात.
सो नेहमी चेक करत राहा. नेक्स्ट प्रोडक्ट आहे मेबलिनचा फिट मी कॉम्पॅक्ट पावडर. SPF 32 PA+++, 310 असा शेड आहे याचा. असं काहीतरी दिसतं. अँड याच्यामध्ये एक स्पंज आणि लाईक लेट्स रिमूव्ह दिस. अप्लाय करून बघू कसं टेक्स्चर आहे याचं. खूप पावडर आहे आणि थोडं क्रीमी टेक्स्चर आहे. So our next product is this lipsticks from LA18 आणि यात मी 2 शेड मागवले. फर्स्ट शेड इज दिस B91 Nutty Latte and second shade is this याचा शेड आहे W85 Mulberry Love आणि हे मीडियम टू डस्की स्किन टोनमध्ये खूप छान दिसतं. सो तुम्ही जर त्या स्किन टोनमध्ये असाल तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. सो फर्स्ट लिपस्टिक ट्राय करून बघू. से आहे असं दिसतंय. आणि आपण आता सेकंड ट्राय करून बघू. मलबरी लव हा थोडा रेडिश, थोडा रेड आणि पिंकच्या लाईक मध्ये आहे. तो हे जो फर्स्ट आपण आता जो सेकंड शेड ट्राय केला हा थोडासा डार्क आहे आणि हा जास्त पिगमेंटेड आहे. सो तुम्ही जर अप्लाय कराल तर हा थोडा कमी अमाऊंटमध्ये अप्लाय करा. सो हे दिसायला छान दिसेल. सो या आपलं नेक्स्ट प्रोडक्ट आहे स्विस ब्युटीचं आयशॅडो पॅलेट आणि हे काहीतरी हे 9 शेडमध्ये आपल्याला भेटलंय. सो या मी 9 शेडमध्ये मागवलंय कारण माझ्याकडे हे असं लाईक माझ्याकडे ग्लिटरवाले पॅलेट होते बट मला असं ब्राऊन स्किन टोनमध्ये थोडं हवं होतं. सो यामध्ये ब्राऊन गोल्डन वगैरे कलर्स आहेत. सो कसं तुम्ही डेली वेअरसाठी तुम्ही यूज करू शकता आणि हे बिगिनर फ्रेंडली म्हणजे तुम्ही बाहेर येताना जाताना वगैरे डेली वेअरसाठी यूज करू शकता. सो यामध्ये असं एक ब्राऊन डार्क ब्राऊन कलर आहे, एक थोडा ऑरेंजिश कलर आहे, एक थोडा लाईट ऑरेंज कलर आहे टाईप, थोडा ब्लॅकिश टाईप याचा टोन आहे. नंतर एक आपल्याला यामध्ये शिमर भेटतो, शिमर शेड गोल्डनमध्ये आणि बाकी सगळे ऑरेंज आणि ब्राऊनचे कलर टोन आहेत. आपण डार्क शेड यूज करून बघू. सो या मी एक फर्स्ट आणि त्याच्याच खालचा हा घेतलेला आहे कलर शेड. सो आपण ट्राय करून बघू. असं काहीतरी दिसतंय. या तुम्हाला हे यूज करताना थोडं जास्त यूज करायला लागेल, जास्त अमाऊंटमध्ये यूज करायला लागेल कारण हे थोडं कमी पिगमेंटेड आहे. सो आपला आता नेक्स्ट प्रोडक्ट आहे स्विस ब्युटीचा 3-in-1 कॉन्टोर, ब्लशर आणि हायलायटर. हे 3-in-1 पॅलेट आहे ज्यामध्ये तुम्हाला कॉन्टोर, ब्लशर आणि हायलायटर तिन्ही एकसाथ भेटेल. सो ओपन करते. असं काहीतरी आलंय. सो लेट्स ट्राय. मी आधी पण जो सिंगल ब्लश मागवलेला ते मी आधी परचेस केलं, त्याच्यानंतर मी हे मागवलं. सो जर आधी माहिती असतं तर मी एकच मागवलं असतं. तर तुम्हाला कॉन्टोअर, सेकंड इज ब्लश अँड देन हायलायटर भेटेल आणि अप्लाय करून बघू. ब्लश तर आपण पहिले बघितलेला, जो फर्स्टवाला ब्लश बघितलेला तो थोडासा क्रीमी टेक्स्चर होता आणि लाईक एवढा पिगमेंटेड नव्हता तो. बट लेट्स सी.
मे बी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार. याचा थोडासा पावडरी टेक्स्चर आहे. जसं आधीचा थोडा क्रीमी टेक्स्चर होता तसा याचा पावडरी टेक्स्चर आहे. आणि मला याचा कॉन्टोर खूप जास्त आवडला, कॉन्टोर आणि हायलाइट. याचा जो हायलायटर आहे तो थोडा डिसअपॉइंटिंग आहे, कारण हे जे हायलायटर आहे ना ते थोडंसं पॅचेस सोडतं स्किनवरती. सो हे मी नायकावरून परचेस केलेलं आणि हे मला डिस्काउंटमध्ये अराउंड 297 मध्ये मिळालं आहे. सो मी लिंक देईल.